नंबर 7, व्हॉट्सॲप स्टेटस. मित्रांनो, माझा एक मित्र आहे जो रोज स्टेटस लावतो. एकही दिवस असा जात नाही की त्याने स्टेटस लावले नसेल. काल परवाच त्याने कोणाला तरी उद्देशून एक स्टेटस लावले होते. गांजाच्या झाडाने तुळशीला पावित्र्य शिकवायचं नसतं, त्यासाठी चरित्रही निर्मळ असावं लागतं. मटर पनीरच्या भाजीचे स्टेटस लावेल किंवा मग एखाद्या मुलीबरोबर स्टेटस लावेल असे दाखवण्यासाठी की माझ्या बऱ्याच मुली मैत्रिणी आहेत, म्हणजे लोकांना दाखवण्यासाठी, त्यांना जळवण्यासाठी काही स्टेटस लावत असतो. आणि मला माहिती आहे की तुमच्यापैकी बरेच जण असे करत असाल. असे रोज काही ना काही स्टेटस लावत असाल. आपल्या गर्लफ्रेंडला, नातेवाईकाला, आपल्या मित्रांना किंवा एका ठराविक व्यक्तीला टार्गेट ठेवून अनेक जण फक्त दुसऱ्यांसाठी स्टेटस लावत असतात. पण मित्रांनो, हा निव्वळ मूर्खपणा आहे. स्वतःला सिद्ध करणे, दुसऱ्यांना जळवणे किंवा लोकांना दाखवणे की मी असा आहे, मी तसा आहे, अशी कृती फक्त एक मूर्ख माणूस करतो. दुसरीकडे जी व्यक्ती हुशार असते, समजदार असते, तिचे स्टेटस तुम्हाला फार कमी पाहायला मिळतील. असे नाही की ते स्टेटस लावत नाही, ते स्टेटस लावतात. पण जेव्हा काहीतरी स्पेशल असेल, त्यांनी काहीतरी चांगली कामगिरी केली असेल, मुद्दा हा आहे की फालतूचे स्टेटस लावणे बंद करा. लोकांना टार्गेट करायचे बंद करा. बनायचेच असेल तर वास्तव जगात काहीतरी बनवून दाखवा, मग लोक स्वतः तुमचा स्टेटस लावतील. नंबर 6, जबाबदारी. तुम्ही म्हणाल, जबाबदारी तर एक चांगली गोष्ट असते. हो, पण कोणत्याही गोष्टीची जबाबदारी न घेणे अत्यंत चुकीचे आहे. कारण जबाबदारी न घेणे खूप मोठा मूर्खपणा आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्याला जबाबदार धरणे. जसे की समजा मी एखाद्या परीक्षेत नापास झालो तर माझे नशीबच फुटके आहे, माझे शिक्षक चांगले नाही, माझे पालक चांगले नाही. आणि समजा एखादी मुलगी मला सोडून गेली तर दोष तिच्यामध्ये आहे. ती तर फक्त पैशांच्या मागे धावते, ती अप्रामाणिक आहे. जर माझ्या आयुष्याचे घोडे लागले असतील तर ह्याला मी नाही, माझी परिस्थिती जबाबदार आहे, माझे स्टार चांगले नाही. मला इथे हे सांगायचे आहे, जबाबदारी न घेतल्यामुळे तुमच्या आयुष्यातल्या समस्या कमी होत नसून वाढत जातात. फक्त बाह्य गोष्टींना जबाबदार धरणे आणि असा विचार करणे की माझ्या आयुष्यात जे काही चालले आहे, चांगले किंवा वाईट, त्याला बाहेरच्या गोष्टी जबाबदार आहेत, हा निव्वळ मूर्खपणा आहे. मूर्ख माणूस कधीच त्याच्या आयुष्याची जबाबदारी घेत नाही. तो फक्त जबाबदारी ढकलायचे काम करत असतो, म्हणून तो कायम दुःखी असतो. नंबर 5, दुनियादारी. इथे दुनियादारी म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त मित्र असणे. जास्त मित्र असणे असा संकेत देतो की तुमच्या आयुष्यात मोठी ध्येयच नाहीये. मूर्ख लोकांना यातला फरक समजत नाही की कोण खरा मित्र आहे, कोण खोटा मित्र आहे. त्यामुळे अशा लोकांचे भरपूर मित्र असतात. एक मूर्ख व्यक्ती कधीच एका हुशार व्यक्तीचा मित्र होऊ शकत नाही. जी हुशार लोक असतात त्यांचे फार कमी मित्र असतात, पण ते क्वालिटी मित्र असतात. त्यांना चांगले माहिती असते की कोण खरा मित्र आहे आणि कोण खोटा मित्र आहे. त्यांना माहिती असते की खोट्या मित्राला तुम्हाला त्रास झाल्याने जास्त आनंद होतो. खोटे मित्र तुमच्या प्रगतीवर जळतात, त्यांना तुमचे चांगले पाहत नाही. पण जे खरे मित्र असतात ते भलेही रोज तुम्हाला फोन करत नाही किंवा त्यांना तुमची नेहमी भेटणे होत नाही, पण जेव्हा कठीण काळ येतो तेव्हा हेच मित्र तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, जसजशी तुमची प्रगती होत जाते तुमच्या मित्रांची संख्या सुद्धा कमी होत जाते. नंबर 4, अप्सरा. जे मूर्ख लोक असतात ते प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या मुलीवर ट्राय मारत असतात आणि ते आपला बराचसा वेळ मुलींचे फोटो लाईक करण्यात, मुलींना बघण्यात, मुलींबरोबर चॅट करण्यात वाया घालवतात. पण जे हुशार असतात ते मुलींच्या मागे लागत नाही, तर ते आपल्या करिअरच्या मागे लागतात. ते त्यांचा सगळा वेळ स्वतःच्या प्रगतीसाठी लावतात. एक हुशार व्यक्ती तो असतो जो एखाद्या मुलीला बघितल्यावर फडफड करत नाही. त्याची आपल्या इंद्रियांवर नियंत्रण असते. त्याला योग्य निर्णय कसा घ्यायचा हे माहिती असते. तो एकनिष्ठ असतो. त्याला माहिती असते की त्याने जर आयुष्यात प्रगती केली, पैसा कमवला, घर बंगला गाडी घेतली तर त्याच्या मागे मुलींची लाईन लागेल. त्यामुळे त्याचा सगळा फोकस स्वतःवर असतो, मुलींवर नाही. नंबर 3, महत्व. मित्रांनो, एका हुशार व्यक्तीला आयुष्यातल्या मौल्यवान गोष्टींचे महत्व असते, जसे की झोप, वेळ, एनर्जी, पैसे. एक हुशार व्यक्ती
असे कधीच म्हणणार नाही की पैसे महत्वाचे नाही. अशी वाक्य 30 लोक बोलतात जे स्वतः गरीब असतात, ज्यांच्याकडे पैसे नसतात. हुशार व्यक्तीला पैशांचे महत्व माहीत असते. त्यांना हे चांगलेच माहिती असते की पैसा सर्वस्व नाहीये, पण सगळ्या गोष्टींना पैसाच लागतो. एका हुशार व्यक्तीला झोपेचे महत्व माहिती असते. तो कधीच रात्री उशिरापर्यंत आपल्या गर्लफ्रेंड बरोबर चॅट करत नाही. ह्याशिवाय त्याला वेळेचे सुद्धा महत्व माहिती असते. त्यामुळे तो फालतू गोष्टींवर कधीच वेळ वाया घालवत नसतो किंवा तो फालतू लोकांवर आपली एनर्जी सुद्धा वाया घालवत नाही. दुसरीकडे एक मूर्ख माणूस वेळ, पैसा, एनर्जी सगळे बर्बाद करत असतो. नंबर 2, प्रतिक्रिया. मित्रांनो, तुम्ही न्यूटनचा 3रा सिद्धांत नक्कीच ऐकला असेल. क्रिया तशी प्रतिक्रिया. म्हणजे तुम्ही एखादी क्रिया केली तर त्याची प्रतिक्रिया ही होणारच. पण समजा प्रतिक्रिया जास्तच होत असेल तर हा मूर्खपणाचा संकेत आहे. कारण एक मूर्ख माणूस खूप लवकर रिॲक्ट करतो, विचार न करता निर्णय घेतो. जसे की समजा त्याचा मित्र त्याला चुकून वाईट साईड बोलला तर तो लगेच त्याला इंस्टाग्रामला जाऊन अनफॉलो करतो किंवा व्हॉट्सअपवर ब्लॉक करून टाकतो. अशी लोक शॉर्ट टेम्पर्ड असतात. त्यांना खूप लवकर राग येतो. त्यांना कोणीही उचकून निघून जातो. अशी लोक लगेच दुसऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतात. दुसरीकडे एक हुशार व्यक्ती लगेच कोणतीही प्रतिक्रिया देत नाही. ते प्रत्येक निर्णय शांत डोक्याने विचारपूर्वक घेतात. त्यांना सहजासहजी कोणी त्रास देऊ शकत नाही. सांगायचा मुद्दा, तुम्ही लवकर रिॲक्ट होत असाल. तुम्हाला कुणी काही बोललं तर तुम्ही लगेच उत्तर देत असाल. समोरचा कोणत्या उद्देशाने बोलतोय ह्याचा विचार न करता, तर मित्रांनो, तुम्हाला स्वतःवर खूप काम करावे लागेल. नंबर 1, व्याज. नक्की कोणते व्याज? जी हुशार लोक असतात ते दुसऱ्यांच्या प्रती नेहमी कृतज्ञ असतात. त्यांच्यासाठी थोडे जरी कोणी काही केले तर ही लोक त्यांच्यासाठी काय करू काय नाही असे करतात. ते प्रत्येक गोष्ट व्याजासकट परत करतात. समजा एका हुशार व्यक्तीने आपल्या मित्राकडून बाईक चालवायला घेतली. नंतर तो त्या बाईकमध्ये थोडे जास्त पेट्रोल टाकून त्याला परत देईल. खराब झाली असेल तर धुवून देईल. जर तुम्ही तुमच्या मित्राकडून पेन घेतला असेल तर आदरपूर्वक तो पेन तुमच्या मित्राला परत द्या. तुम्ही जेव्हा कोणाकडून काही घेतलं असेल तर व्याजासकट त्याला परत द्या. दुसरीकडे मूर्ख लोक दुसऱ्यांच्या वस्तूंची किंमत करत नाही. ते कधीच व्याजासकट गोष्टी परत करत नाही. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये सांगितलेल्यांपैकी एक जरी गोष्ट करत असाल किंवा ह्या सगळ्या गोष्टी करत असाल, जसे की दिवसभर स्टेटस लावणे, मुलींच्या मागे धावणे किंवा भरपूर मित्र बनवणे, तर तुम्ही चुकीच्या मार्गावर आहात. त्यामुळे आजपासून जे काही तुम्ही करत आहात त्याची जबाबदारी घ्यायला शिका. इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर ते लाईकचे बटन नक्की दाबा. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.